तुझ्या सोबतीने आजच्या भागाची सुरुवात होते मल्हारपासून. ठीक आहे, तू उद्यापासून ये ऑफिसला असं म्हणतो मल्हार. तर आता इथे संजना म्हणते, मग त्या कशाला असं म्हणते ती. तर बघा प्रेक्षक हो, कालचंच डायनिंग टेबलवरचं बोलणं आहे हे. तर आता कालच विचारलेले असते ना संजना की मला नोकरी करायची आहे म्हणून. तर आता मल्हार आज म्हणतो हो उद्यापासून येऊ शकतेस. तर आता संजना म्हणते का उद्यापासून का, आज का नाही, आजपासून येते ना मी असं म्हणते ती. आजपासून लगेच असं म्हणतो मल्हार. आज काय उद्या काय, कधी ना कधी यायचंच आहे, आजच येते असं म्हणते संजना. तर आता नुपूर म्हणते हो म्हणा म्हणून. तर आता ताडेला खूप जास्त आनंद झालेला असतो. ठीक आहे असं म्हणतो मल्हार आणि आता तो उठून निघून जातो. संजना म्हणते नुपूर थँक्स असं म्हणते संजना. युअर वेलकम असं म्हणते नुपूर. मावशी आशीर्वाद द्या असं म्हणते संजना आणि आता ती पाया पडते रेवतीच्या. सुखी राहा असं म्हणते रेवती. आता ताडे हसते. मी म्हटलं होतं ना नुपूर, सगळे निर्णय तूच घेशील, तुला वाटतंय हे सगळं तू ठरवतेस, पण ठरवलेलं असेल मी असं म्हणते तायडी. तर काय विचार करायचा, असा विचार करायचं ते सुद्धा मी आधीच ठरवलंय असं म्हणते तायडी. या वेळेला गेम जरा वेगळा आहे नुपूर असं म्हणते तायडी. खूप वेगळा असं म्हणते ती. तर आता मल्हार आपल्या खोलीमध्ये आलेला असतो. त्याचा वॉलेट आणि रुमाल का मिळत नाही असं म्हणत असतो तो. तेवढ्यातच आता नुपूर रुमाल आणि वॉलेट घेऊन आलेली असते. आता मल्हार बघतो तिच्याकडे चिडून. खूप जास्त चिडलेला असतो तो आणि तिच्या हातातून रुमाल आणि वॉलेट तो काढून घेतो. आज पण माझ्यावर तुम्ही खूप रागावलात ना असं म्हणते नुपूर. तर आता मल्हार बसतो. ती संजना मला नकोय ऑफिसमध्ये आणि तू मध्येच येतेस आणि सगळं ठरवूनच टाकतेस असं म्हणतो मल्हार. असं का केलंस तू नुपूर असं म्हणतो मल्हार. आय एम सॉरी असं म्हणते नुपूर. पण एक गोष्ट तर नक्की आहे सर. काय असं म्हणतो मल्हार. संजनाला ऑफिसमध्ये यायची इच्छा आहे म्हणजे तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन आहे मग असं म्हणतो मल्हार. मग तो प्लॅन ती ऑफिसमध्ये आल्याशिवाय आपल्याला कसं काय कळणार असं म्हणते नुपूर. तिला येऊ द्या ना ऑफिसमध्ये, तेव्हाच तर आपल्याला कळेल की तिच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे. हे वाटलं पाहिजे की आपण तिच्या बोलण्यात फसतोय, पण खरं तर तसं नाहीये. आणि सगळं असंच सुरू राहिलं ना तर बघा लवकरात लवकर आपल्याला कळेल की हे सगळं ती कुणाच्या सांगण्यावरून करते. शत्रूला कायम नजरेसमोर ठेवायचं मल्हार सर असं म्हणते नुपूर. नाही नुपूर, ऑफिसच्या ठिकाणी तिचं असणं खूप रिस्की आहे. ते क्लायंटचा डेटा आहे, ऑफिसचे डिटेल्स आहे, ते सगळं वापरून तिने आपल्या बिझनेसचं नाव खराब केलं तर, किंवा हेच करायला तिला कुणीतरी पाठवलेलं असेल तर मला नाही पडत हे असं म्हणतो मल्हार. दिस इज टू रिस्की असं म्हणतो तो. सर आपल्याला माहिती आहे संजना काय करू शकते ते असं म्हणते नुपूर. आपल्याला फक्त अलर्ट राहायचंय आणि खरं सांगू तर आपण अर्धी लढाई ऑलरेडी जिंकलेला आहोत, कारण तिचा खरा चेहरा ती लपवती आहे तर आपल्याला माहिती आहे ना असं म्हणते नुपूर. आपल्याला फक्त एक लक्ष ठेवायचं आहे संजनावर असं म्हणते ती. मी सांगू असं म्हणते नुपूर. ऑफिसमध्ये आल्यावर सगळ्यात आधी ती काय करेल असं म्हणते नुपूर. मल्हार म्हणतो काय जे घरी करायचा प्रयत्न केला, सगळ्यात आधी ती सगळ्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करेल. आल्या ती काय फार मोठं कारस्थान नाही करणार असं म्हणते ती. हा पॉइंट व्हॅलिड वाटतं मला तुझा असं म्हणतो मल्हार. हो ना, मग तिला बिंदास येऊ द्या ऑफिसमध्ये असं म्हणते ती. मला भीती वाटते असं म्हणतो मल्हार. तर आता अनुपूर त्याचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि सर असं म्हणते ती, मी आहे तुमच्या सोबत, आपण दोघेही मिळून ही लढाई जिंकणार आहोत असं म्हणते ती. तुम्ही एवढे टेन्शन नका घेऊ असं म्हणते ती. असं म्हणतो मल्हार. ठीक आहे आता तुम्हीच नाही म्हटल्यावर नाही घेत टेन्शन असं म्हणतो मल्हार आणि तिच्या जवळ जातो आता मल्हार. खूप खूप जवळ आलेले असतात मल्हार आणि नुपूर. तर आता नुपूर ढकलते त्याला. उशीर नाही होतोय तुम्हाला असं म्हणते ती. मला डबे भरायचे, तुम्हाला ऑफिसला जायचंय, आज ऑफिसला जा असं म्हणून पळून जाते ती तिथून. मल्हार मात्र तिथेच थांबलेला असतो. तर आता दुपारची वेळ असते. तर आता नुपूर स्वयंपाक करत असते, सगळ्या भाजी वगैरे निवडत असते आणि आता इथे मल्हार ऑफिसमध्ये असतो. दीप असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर पण तिथेच असते. क्लायंटने काही रेफरन्स फोटोज पाठवले, चेक कर आणि डिझाईन फायनल कर असं म्हणतो तो दीपला. ओके असं म्हणतो दीप. आणि नेक्स्ट वीक मध्ये जो इव्हेंट आहे त्याची मीटिंग आज दुपारी ठेवूया असं म्हणतो. त्यांना सांग मीटिंगला येण्याआधी कोटेशन चांगलं चेक करायला असं म्हणतो. ठीक आहे असं म्हणतो दीप आणि तुला कळवतो असं म्हणतो. तर आता इथे मल्हार आपल्या फोन मध्ये बघत असतो आणि आता तो चालत असतो. तर आता तो बघतो नुपूरला. नुपूर स्वयंपाक बनवत असते. मल्हार मात्र तिच्याकडे बघत थांबलेला असतो. तर आता नुपूर पण बघते तिच्याकडे. तर आता दोघे एकमेकांकडे बघत असतो. तर आता इथे मल्हार नुपूरकडे जातो बघा प्रेक्षक हो. तर आता तो येऊन थांबतो समोर आणि म्हणतो नुपूर काय हो काय हवंय, मला बरीच काम आहे असं म्हणते नुपूर. तोच हाक मारली तुला असं म्हणतो मल्हार. मला काय हवं असतं तेव्हाच हाक मारतो का मी तुला असं म्हणतो. तर आता दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि आता मल्हार खूप जास्त आनंदात असतो. तर आता मल्हार निघून जातो तिथून. मला हे बघ असं म्हणत असते आयडी काहीतरी काम आहे दाखवायचंय तुला असं म्हणते ती. फाईल चेक कर, फेस्टिव्ह सीझन चालू होते सो काही नवीन सेटअप तयार केलंय, जरा क्रॉस चेक करून मला सांग असं म्हणतो. तू तयार केलंस म्हणजे चांगलेच असणार, मी चेक करायची काय गरज आहे असं म्हणतो. तू सांग ना, बघून सांग जरा मला असं म्हणते आयडी. तर आता मल्हार बघत असतो डिझाईन. तर आता संजना येते. गुड मॉर्निंग मॅम असं म्हणते ती. तर आता नुपूर बघते संजनाकडे. गुड मॉर्निंग मल्हार असं म्हणते ती. गुड मॉर्निंग असं म्हणतो मल्हार. लेट नाही झालं ना मला असं म्हणते ती. तेच कपडे तर घालून आले नाही काय बघा प्रेक्षक हो, ऑफिसला सुद्धा तेच कपडे घालून आले ती. उशीर नाही झाला पण तुला काय काम द्यायचं जरा आम्ही डिस्कस करून तुला सांगतो. सध्या जेवढं काम आहे तेवढंच कर आणि ही फाईल जरा अशा केबिन मध्ये घेऊन ये असं म्हणते आयडी. नुपूर लांबून सगळं बघत असते. संजना ऑफिसला यायची इच्छा आहे असं व्यक्त केल्यावर सागरिका मॅडम ने विरोध का केला असेल या गोष्टीला, नेमका काय प्रकार आहे हा. संजनाने ऑफिसमध्ये यावं अशीच इच्छा असेल ना त्यांची, तरीही त्यांनी माझ्या तोंडून होकार मिळवला असं म्हणते ती. असं वाटतंय त्यांना. हरकत नाही, तुम्हाला वाटतंय गोष्टी तुम्ही ठरवल्यासारख्या होत आहेत, पण यावेळी गोष्टी मी ठरवतेय सागरिका मॅडम असं म्हणते नुपूर. सगळं ओके माझ्यासाठी असं म्हणतो मल्हार आणि आता तो उभारतो. तर तेवढ्यातच संजना तिथून जात असते. तर आता इथे ताडी संजना म्हणते आणि आता इथे ती मल्हारवरती पडते. तर आता इथे मल्हार पडतो आणि तिच्या अंगावरती संजना पडते बघा प्रेक्षक हो. खूप जवळ पडलेले असतात दोघेही. तर आता नुपूर बघते. तर आता ती बाहेर जाते बघा प्रेक्षक
बघायला आणि सगळेजण बघतात. तर आता संजना आणि मल्हार खूप जवळ आलेले असतात. तर आता नुपूर बघते आणि तिला खूप जास्त वाईट वाटतं बघा प्रेक्षक दोघांना. काय फालतू दाखवत आहे ते संजना. खरंच प्रेक्षक संजना इतकी जाड आहे ना, मल्हार दिसतच नाही बघा प्रेक्षक टेबलवरती. टपून गेलाय तो पूर्णपणे. तर आता मल्हारला शॉक बसतो, कारण आता इथे संजनाने त्याचा हात पकडलेला असतो. तर आता तो बघतो डावीकडे, तर आता तिथेच नुपूर असते. खूप जास्त घाबरतो तो. आणि नुपूरला मात्र खूप जास्त राग आलेला असतो. त्याडेला खूप जास्त आनंद झालेला असतो मल्हाराने नुपूरचा असा खराब होतोय म्हणून. तर आता संजना उठते. तर आता इथे मल्हार पण उठतो. सॉरी सॉरी असं म्हणते ती. संजना काय हे असं म्हणते ताडी. लक्ष कुठे असतं तुझं? चालताना जरा सांभाळून चाल. सॉरी असं म्हणते संजना. मी वळले आणि असा तोल गेला, मला कळच नाही काय झालं. आय एम सो सॉरी. तुला लागलं नाही ना असं म्हणते ती. जरा सांभाळून चालायचं असं म्हणतो मल्हार. हो असं म्हणते संजनाने. तर ती पेपर्स खाली पडलेले घेते बघा प्रेक्षक नुपूरला मात्र खूप जास्त राग आलेला असतो. तर ताडेला खूप जास्त आनंद झालेला असतो सगळ्याचा. तर आता नुपूर बघते आणि तिला काहीतरी विचित्र वाटतं. तर आता संजना येते नुपूरच्या दिशेने. नुपूर आय एम सो सॉरी असं म्हणते संजना. ठीक आहे असं म्हणते नुपूर. ते काय झालं? एक ऍक्सिडेंट होता असं म्हणते नुपूर, आणि मला त्याबद्दल बोलून माझा वेळ आणि माझी एनर्जी वाया घालवायची नाही असं म्हणते नुपूर. त्यामुळे विसरून जा, मलाही बरीच काम आहेत असं म्हणते नुपूर. तर आता खूप वाईट वाटलेलं असतं नुपूरला. संजनाला खूप जास्त आनंद झालेला असतो बघा प्रेक्षक तर आता ताडे मात्र तिथे थांबलेले असते. मला लागा असं म्हणून रडते ताडी सगळ्या स्टाफ मेंबर्सना. तर आता मल्हार बघत असतो तिच्याकडे. स्टॉक चेक करायचं असं म्हणत असते ती. तेवढ्यातच ती बघते मल्हारकडे आणि तिला खूप जास्त राग आलेला असतो. तर आता ती आळपटते बघा प्रेक्षक कात्री, आणि आता ती निघून जाते तिथून चिडून. आणि ताडे तिथेच असते आणि तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता मल्हार खूप जास्त घाबरतो काय झालं नुपूरला म्हणून. वा वा खूप छान असं म्हणते नुपूर, आणि ती खूप चिडलेली असते. तुमच्या किचनच्या सामानासाठी रजिस्टर आणले, कुठे ठेव असं म्हणतो. तुम्ही का ठेवताय? मी आहे ना. शेवटी आपल्या नशिबातले भोग आणि वाट्याचं दुःख आपल्यालाच भोगावं लागतं, हो की नाही असं म्हणते ती. काय झालं मॅडम असं म्हणतो तो. कुठे काय असं म्हणते नुपूर. काय नाही, आयुष्यात छान सुरळीत चालू आहे. छान वाट लावतायत सगळेजण माझ्या आयुष्याचं असं म्हणते नुपूर, आणि चिडलेली असते ती. आणा इथे. थँक्यू, तुम्ही येऊ शकता असं म्हणते नुपूर. तर आता ती आपलं डोकं आपटून घेत असते. तर तेवढ्यातच मल्हार येतो. तर आता नुपूर खूप चिडलेली असते मल्हारवर. नुपूर नुपूर असं म्हणत असतं मल्हार. ऐक ना, मगाशी जे झालं ते असं म्हणतो तो. ऐकते मी असं म्हणते नुपूर. ऐकायचंय मला. काय झालं होतं असं म्हणते ती. चुकून झालं होतं ग, म्हणजे मी तिथे घुसलो होतो आणि तिथे अचानक म्हणजे काय झालं ना, असं एक्सप्लेन करू तुला. तू इकडे ये माझ्या बरोबर असं म्हणून तो तिला बोलवतो. मी आता बसलो होतो, मला केबिन मध्ये जायचं होतं म्हणून मी उठलो, तर ती समोर आली माझ्या आणि मला अशी घेऊन पडली ती असं म्हणतो मल्हार. आणि आता नुपूरला खाली बसवतो आणि सेम करत असतो तो नुपूर सोबत बघा प्रेक्षक तर आता दोघे एकमेकांच्या डोळ्यामध्ये हरवतात. तर आता नुपूर म्हणते सोडा मला, असं झालं होतं पण असं म्हणतो मल्हार. खूप चिडलेली असते नुपूर त्या दोघांना एकत्र बघून. काय सांगताय तुम्ही असं म्हणते ती. बस काहीतरी स्टोरी बनवून मला सांगू नका. मुळात तुम्हाला काही कामा नाहीत का हो? कशाला आलाय तुम्ही इथे माझ्या मागे मागे असं म्हणते ती. बघ तुला काहीतरी चुकीचं वाटतं आणि ते सगळं क्लॅरिफाय करायचंय मला, म्हणून आलो मी. तू ऐकून घे ना प्लीज. तसं काहीच झालं नाहीये, मी काहीच नाही केलंय. तुला वाटत असेल की मी, मला वाटत असेल वा वा असं म्हणते नुपूर. आणि ते दिसलं त्याचं काय, मला काय वाटत असेल. तुम्ही एवढे एफर्ट्स का घेताय सर? काच घेताय तुम्ही एफर्ट्स? तुम्हाला सर्व करता येत नाहीये, त्यामुळे मला काम आहेत, माझ्या मागे मागे येऊ नका असं म्हणते ती. आणि आता ती कामं करायला जाते आपली. नुपूर असं म्हणतो मल्हार. पण मी काय केलंच नाहीये, तर सर्व करायचा प्रश्नच येत नाही. प्लीज ऐकून घे ना माझं शांतपणे असं म्हणतो तो. आता नुपूर नाही म्हणत असते आणि खूप वैतागलेले असते. मला ना प्रचंड इरिटेट होतंय मल्हार सर, आणि तसंही मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. मी काय विचारते का तुम्हाला? मी काही विचारत नाहीये तुम्हाला, मग तुम्ही एका एक्सप्लेनेशन देताय. विचारच नाहीयेस काही, पण जळतेस ना आतून ज्वाळामुखी सारखी. असं वाटते कधी एकदा फुटशील आणि आजूबाजूचं राखून जाईल असं म्हणते तो. सर तुम्ही असं म्हणते. मी ज्वालामुखी आहे, ती राखरण असं म्हणताय असं म्हणते ती. मला काळजी वाटते तुझी, काळजी वाटते असं म्हणतो मला. अच्छा काळजी वाटते, खरंच का हो? का काळजी वाटते तुम्हाला माझी? सांगा ना. अचानक एवढी काळजी का वाटते तुम्हाला माझी? काळजी करायचं नाटक करू नका तुम्ही असं म्हणते. तुझ्या बाबत नाटक का करण मी? प्लीज ऐकून घे ना असं म्हणतो मला. ऐकून घे ना माझं, सांगू नकोस प्लीज असं म्हणतो. तर आता ती म्हणते तुम्ही तिला मिठीत घेतलं तेव्हा आठवले नाही का मी? तुम्हाला नाही वाटलं मलाही राग येऊ शकतो म्हणून असं म्हणते नुपूर. चुकून झालं होतं ते सगळं, ते सांगतोय मी असं म्हणतो तो. चुकून झालं होतं, बरं ते ठीक आहे. चुकून आले ना ती, ते मी विश्वास ठेवते तुमच्यावरती. चुकून ती तुमच्या मिठीत आली. मुली काय वेड्या असतात हो की नाही? सहज कुणाच्याही मिठीत चुकून येतात त्या, असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला, हो की नाही? बरं मी मान्य करते की ती चुकून आली तुमच्या मिठीत, पण तुम्ही तिला दूर केलं. तुमच्या पण मनात होते ना तिच्यासाठी चांदण्या. मला गुदगुल्या होतच होत्या. गुदगुल्या झाल्या की नाही? होत होत्या मला माहिती असं म्हणते नुपूर. हे सगळं खोटं असं म्हणतो मला. गुदगुल्या वगैरे काय नाही झालं मला. ऐकून घे ना माझं. गुदगुल्या सोड, मी गुदमरला होतो असं म्हणतो तो. खरंच प्रेक्षक हसायला आलं. खरंच तो गुदमरत होता, कारण संजना एवढी जाड आहे ना प्रेक्षक मल्हार दिस नव्हताच तिच्या खाली बघा प्रेक्षक प्लीज ऐकून घे ना माझी आई असं म्हणतो तो. माझी बाई प्लीज ऐकून घे, ते सगळं खूप गडबडीत झालं, मी काय केलेलं नाही, एका सेकंदात झालं ते सगळं, तुझी शपथ असं म्हणतो तो. तर आता ती हसायला लागते. तर आता ती हसत असते खूप. तर आता ती हसत असते खूप जास्त. हसायला काय झालं नुपूर असं म्हणतो मल्हार. मल्हार सर तुम्ही किती साधे आहात हो, किती घाबरताय असं म्हणते. घाबरू नाही तर काय कर, तुझा अवतारच असा झालाय. त्रिशूळ हातात घेणं हेच बाकी असं म्हणतो मल्हार. कमात करत होते असं म्हणते ती. काय असं म्हणतो मल्हार. तर ती हसत असते. म्हणजे तुला ते मला माहिती आहे तो अपघात होता, पण तुमचा चेहरा बघण्याचा आनंद वेगळाच असं म्हणते ती. हसायला लागते. आणि तसंही तिला मिठीत घ्या, आणखीन कोणाला मिठीत घ्या, मला मिठीत नाही. नाही
मला काय त्याचं, मला नाही फरक पडत, मला खूप काम आहेत आणि तुम्हालाही असतील असं म्हणते ती आणि कामाला लागते. तर आता ती निघून जाते तिथून कामाला लागते म्हणून. नुपूर असं म्हणतो मल्हार आणि आता तो ओरडत असतो तिला. तर आता इथे मल्हार असतो, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर, बस झाला असं म्हणतो मल्हार. अशी कितीही संकट अंगावर पडू दे, मी आरामात झेलेन असं म्हणतो. तर आता ताडी आपल्या खोलीमध्ये आलेली असते. तर आता हे का मॅडम असं म्हणत आता संजना बोलायला लागते, आजपासून तू पेमेंट्सचं काम बघायचंस, पण हे काम तू ऑफिससाठी नाही माझ्यासाठी बघशील असं म्हणते ताडी. मधला फरक कळला असं म्हणते ती. कोणालाही डाऊट न येता अमाऊंट कशी फिरवायची हे मी शिकवेन तुला असं म्हणते ताडी. हे मला ऑलरेडी येतं मॅम, तुम्ही फक्त किती पर्सेंट काढायचं आहे दरवेळेला एवढं सांगा असं म्हणते संजना. पुढे शिकलेस असं म्हणते ताडी. मॅम मागे मी एका छोट्या कंपनीमध्ये काम करायचे, तिथे हे शिकवलंय का नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे काम मला नक्की जमेल असं म्हणते ती. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गप्पा मारू नकोस, कळतंय ना, कुणाच्याही नजरेत येणार नाही असं काम करायचंय आपल्याला आणि अलर्ट राहायचंय, स्पेशली नुपूर पासून असं म्हणते तायडी. आपल्यातले व्यवहार तिला कळता कामा नये. गॉट इट असं म्हणते ती. येस मॅम असं म्हणते संजना. लिव्ह असं म्हणते ती. तर आता इथे फाईल घेते आणि निघते बघा प्रेक्षक संजना. तर आता संजना निघून जाते तिथून. तर आता ताडी विचार करत बसलेली असते. तर आता इथे सगळेजण हॉलमध्ये जमलेले असतात. तर आता इथे नुपूर असते, मल्हार असतो, रेवती मावशी असते आणि ताडीची असते. तर आता इथे रेवती मावशी म्हणते, बहिणी उद्या आमच्याकडे श्रावणाची पूजा असते, लक्षात आहे ना तुमच्या असं म्हणते ती. हो बाई विसरूनच गेले होते ग मी, माझ्या लक्षात आलं आता असं म्हणते ती. वाव असं म्हणते जिया, म्हणजे उद्या तुझ्या हातची खीर मिळणार असं म्हणते जिया. आय एम सो एक्सायटेड असं म्हणते ती. हिला खाण्याच्या पदार्थाशिवाय दुसरं काही सुचतच नाही असं म्हणते रेवती मावशी. पूजा म्हणजे काय फक्त खाणंच असतं का असं म्हणते रेवती मावशी. तर तेवढ्यातच तिथे ताडी येते. उद्या पूजेची सगळी तयारी करायची, बेल फूल दुर्वा तुळस तळ गोळा करायचंय, कळलं असं म्हणतात रेवती मावशी. दरवर्षीप्रमाणे काही वर्षी आपल्या घराची शिवपूजा ग्रँड होईल, या वर्षी जरा जियाला कामाला लावतो असं म्हणतात. तर जिया म्हणते ब्रो करणारच आहे मी काम. ओके असं म्हणते ती. मम्मा डेकोरेशनचं सगळं मी बघते, हा असं म्हणते ती. हो का असं म्हणते रेवती मावशी. बरोबर आहे, तिला फक्त डेकोरेशनच जमतं ना, दुसरं कुठलं काम जमतं का तुला असं म्हणते ती. हे मम्मा तू नेमकं सारखं माझ्यावरच का घसरतेस ग असं म्हणते ती. बरं ठीक आहे असं म्हणते रेवती मावशी. उद्या सकाळी सगळ्यांनी पहाटे लवकर उठायचंय, खूप काम आहेत आपल्याला असं म्हणतात त्या. तू काळजी करू नको, मी करेन ना मदत तुला असं म्हणते ताडीची. खरंच असं म्हणते रेवती मावशी. पूजेला मदत केली ना पुण्य लागते असं म्हणते. हो असं म्हणते जिया. मामा मी पण एक्स्ट्रा काम करते मग असं म्हणते जिया. मी पांढरा पानाचे आणि बेलाचे हार सकाळीच तयार करून ठेवले असं म्हणते ती. बरं उद्या सकाळी 11 वाजताचा मुहूर्त आहे हा पूजेचा, सकाळी लवकर उठून तयारी करायची आहे पूजेची सुद्धा आणि स्वतःची सुद्धा. यस मॅडम सगळं होईल असं म्हणते जिया. तू जरा गप्पच बसा असं म्हणते रेवती मावशी. तू डेकोरेशनचं काय काय सामान आहे ते बघ, बाकी पूजेचं डेकोरेशनचं आपण बघू असं म्हणते. वहिनी तुम्ही सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी पंचामृत तयार करा असं म्हणते रेवती मावशी. हो हो असं म्हणते ताडीचे. आंघोळ न करता तयार केलं तर चालेल असं म्हणतात ते. तर तो ताडीला खूप राग येतो. बरं झाला काकू, महत्वाचं काम राहिलं असं म्हणते ताडी. काय का असं म्हणते रेवती मावशी. तिथे वरचं शिवमंदिर आहे ना, तिथल्या बेलाच्या पानाचा अभिषेक घालायची आपल्या घरामध्ये प्रथा आहे ना खानविलकरांची असं म्हणते ती. हो हो ताडीने बरी आठवण करून दिली. अगं मी पण गेले होते ना, मी गेले होते शिवमंदिरात असं म्हणते ताडीचे. ताडी व्हायच्या अगोदर बरं का असं म्हणते ती. हो पण आता कोण जाईल बेल आणण्यासाठी तिथे असं म्हणते रेवती मावशी. असं काय करतेस असं म्हणते ताडी. आपल्या घरची प्रथा आहे त्यानुसार सून जाते आणि पानं घेऊन येते ना असं म्हणते ताडी. हो पण आता इतके वर्ष आपल्याकडे होती कुठे सून, ती प्रथा मागे पडली ती पडलीच असं म्हणते ती. तेव्हा नाही जमलं, आता जमू शकतं ना असं म्हणते ताडी. नुपूर आहे ना असं म्हणते ताडी. आणि लग्नानंतरचा पहिला सण आहे तिचा, त्यामुळे तिला जायला काहीच हरकत नाहीये. पुन्हा नुपूर असं म्हणते ताडी. मल्हारला काय आवडत नाही बघा प्रेक्षक हे. मला आठवलं, बरं झालं, ही प्रथा आहे, बाकी तुम्ही ठरवा असं म्हणते ती. मी काय कोणाला आग्रह वगैरे करायला जाणार नाही, कुणाला स्वतःच्या मनाने करायचं असेल तर ठीक आहे असं म्हणते रेवती मावशी. पूजेचं काम आहे ना, कुणाला बळजबरी नाही करू शकत, मग व्रताचं फळ कसं मिळेल असं म्हणतात. मला व्रत कळायला काही हरकत नाही, उलट मला आवडेल, कधी जायचं असतं असं म्हणते ती. तर ताडी म्हणते मुहूर्त 11चा आहे ना, सकाळी पूजा 11ला आहे ना, मग तू पहाटे लवकर जा, म्हणजे 9 पर्यंत घरी येशील असं म्हणतात ते. ठीक आहे मी जाते असं म्हणते नुपूर. ताडीला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आजचं बघ किती सुंदर उद्या तरीक्यामध्ये काय ते ऑफिस असो किंवा घर, तुला होणारा त्रास वाढतच जाणार असं म्हणते. तर ताड्याने जाळते ती समोरचा मॅप. इतका मोठ्या कंपनीचा सीईओ आहे, मोठे इव्हेंट मॅनेज करतो आणि मी तुला छान तयार करू शकतो, त्याचा पण विश्वास नाही तुला असं म्हणतो मल्हार. तर आता इथे नुपूरला तयार करत असतो मल्हार. ठीक आहे मी आता निघते असं म्हणते नुपूर. तर आता नुपूर निघून जाते तिथे. आमच्या आदर्श सोनबाई कर्तव्य पार पाडायला निघाल्यात, आता तुझी खरी परीक्षा चालू होणार असं म्हणते ताडी. बघत असते बघा प्रेक्षक होती नुपूर जाताना घरातून बाहेर शिव मंदिराला. तर बघा प्रेक्षक उद्याचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता मी प्रोमो पण टाकला आहे तुझ्या सोबतीनेचा 17 ऑगस्ट बघा प्रेक्षक तेही बघून घ्या आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ हाईप करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.